नमस्कार, जय शंकर, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. अलख निरंजन हा यूट्यूब चॅनल आपण आज चालू केलेला आहे. 19 तारखेलाच त्याची ओपनिंग केलेली आहे, पण एक व्हिडिओ नवीन बनवण्याचा प्रयत्न हा पहिला व्हिडिओ आहे. इंट्रोडक्शन व्हिडिओ आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आणि कशासाठी बनवणार आहे आणि का बनवणार आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा बनवण्याचा हेतू एकच आहे की ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्राप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. त्याचप्रमाणे ज्या काही तुमच्या समस्या असतील त्यासाठी आध्यात्मिक, त्यामध्ये स्पिरिच्युअलिटी पण आपण त्यामध्ये अलख निरंजन या यूट्यूब चॅनलवर आपली थोडक्यात माहिती तर दिलेली आहे, नंबरही दिलेला आहे, पत्ताही दिलेला आहे, तोही तुम्ही बघू शकता. आणि हेतू एवढाच आहे की आजपर्यंत जे 15 वर्षातला जो अनुभव आपल्याला गुरु स्वामींच्या आणि शंकर महाराजांच्या आशीर्वादाने जो प्राप्त झालेला आहे, नाथबाबांच्या आशीर्वादाने, तर त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. भरपूर जण येतात की भरपूर ठिकाणी जाऊन आलो, बरीच काही आम्ही खर्च केला, बरेच काही उपाय केले, पण त्यांना काही गुण आलेला नाही आहे. अर्थात कुठेतरी प्रत्येकजण आपण जे म्हणू शकतो की कुठे ना काहीतरी कोणाची तरी सेवा चुकली असेल किंवा काय जे काही असेल, ज्या समस्या असतील त्या समस्याचं कधीकधी आपल्याला समाधान होत नाही. तर त्या समस्यांचं समाधान होण्याकरिता आपण हा चॅनल केलेला आहे आणि या चॅनलद्वारे आपण लाभ घ्यावा ही अशी एक नम्र विनंती आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खरंच मनापासून स्वागत आहे, आणि ज्यांनी नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करावा ही एक इच्छा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आता मला कोणाबद्दल वाईट ह्या गोष्टीतनं सांगायचं नाही आहे. ह्याचा दुसरा हेतू असाही आहे की सनातन धर्म, आपला हिंदू धर्म किती छान आहे आणि किती त्याच्यामध्ये किती देवी देवतांची उपासना आहे, कशी करावी, ह्या गोष्टींचं विश्लेषण पूर्णपणे तुम्हाला प्राप्त होईल. त्याप्रमाणे ज्या प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे त्याला कुठल्या रेमेडीज केल्या पाहिजेत, कुठल्या नाही केल्या पाहिजेत, कुठल्या क्षेत्रात त्याने कुठला व्यवसाय केला पाहिजे किंवा कुठे जॉब करत असेल तर त्या जॉबद्वारे त्याला कसं मार्गदर्शन केलं जाईल, त्या जॉबमध्ये त्याची प्रगती कशी होईल, त्यासाठी त्याने कुठलं रत्न धारण केलं पाहिजे, कुठला जप त्याने केला पाहिजे, कुठल्या देवाचं दान, कुठल्या मंदिरामध्ये दानधर्म केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण शेअर करणार आहोत. पण तो खूप मोठा विषय, जसं म्हणजे हे अध्यात्म म्हणजे बघायला गेलं तर थोडक्यात हे समुद्र आहे. तर समुद्रातलं पाणी कधी संपणार आहे का? नाही संपणार आहे. तर त्याचप्रमाणे हे अध्यात्म आहे. त्याच्यामध्ये जसजसे आपल्याला गुरुकृपेने, सद्गुरुकृपेने जे काही विषय येतील त्याची जी माहिती तुम्हाला देता येईल ती दिली जाईल. त्याचप्रमाणे शेवटला मी व्हिडिओच्या माझा नंबरही देणार आहे आणि ॲड्रेसही देणार आहे. तर ज्यांना कोणाला वैयक्तिक पण कन्सल्टंट करायचं असेल, भेट घ्यायची असेल, मग त्या वास्तुसंदर्भात असू दे किंवा ज्योतिषशास्त्राप्रमाणे असू दे, जे काही असेल, ज्या काही समस्यांचं असेल, आणि भरपूर ठिकाणी, आणि विशेष म्हणजे की आपल्याकडे अशीच माणसं जी आलेली आहेत आत्तापर्यंत, ते सांगायला आवडेल मला नक्की सगळ्यांसाठी की भरपूर ठिकाणी गुरुजी आम्ही गेलो, भरपूर उपाय केले, भरपूर खर्च केला, पण आम्हाला हवा तसं आम्हाला समाधान कुठे प्राप्त झालं नाही किंवा आमचं काम कुठे झालेलं नाही. तर त्यांनी तर प्रथम भेट घ्यावी ही माझी मनापासून इच्छा आहे की त्यांनी एकदा तरी त्यांचं पत्रिकेचं म्हणा किंवा वास्तूचं म्हणा प्रिडिक्शन त्यांनी करून घ्यावं, आणि आपण स्वामी कृपेने महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनच करणार आहोत. ह्याच एक मेन हेतू आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रात पण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल की तुम्हाला कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातील. जय शंकर, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन.